नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही. आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल. ती समिती जसं मराठा समाजासाठी उपसमिती केली होती आणि प्रत्येक जे काही छोटे मोठे विषय जे आहेत त्याच्यातून ते सोडवले जात होते, त्याचप्रमाणे ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये समिती आज गठीत झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे ती आणि त्याचं 6 लोक त्याच्यामध्ये काम करतील. सर, पण काल मराठा समाजासंदर्भातला निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते आज आक्रमक झालेले आहे. छगन भुजबळ सुद्धा बहिष्कार टाकला आणि कॅबिनेटवरती निघून गेले. कॅबिनेटवरती छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला का? काय नक्की संवाद झाला कॅबिनेटला? भुजबळ लगेच निघून गेले. भुजबळ साहेबांनी म्हटलं की मी पूर्ण जो निर्णय आहे काल घेतलेला तो पूर्ण वाचतो, त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर पुढची जी काही भूमिका आहे ती ठरवतो. त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये देखील चांगले निर्णय झाले. संजय गांधी निराधार योजना 1,500 रुपये होते, त्याचे 2,500 रुपये केले. त्याचबरोबर नगरविकास विभागामध्ये जी आपण अनेक निर्णय घेतले, त्यामध्ये मुंबई आणि डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा 11 प्रकल्पांना 23,000 कोटींना मान्यता दिलेली आहे. ठाणे रिंग मेट्रो जी आहे ती, पुण्यातील मेट्रो मार्गिका, नागपूर मेट्रोच्या टप्पा 2च्या कर्जास मान्यता दिलेली आहे. जवळपास मोठे नगरविकासचे 8 विषय होते आणि त्यामध्ये सर्वाला मंजुरी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर जे ठाणे नवी मुंबई जे एअरपोर्ट आहे त्याला देखील एलिव्हेटेड जो रस्ता आहे त्याला देखील आपण मान्यता दिली. त्याचबरोबर हायकोर्ट जे आहे आपण BKC बांद्रा BKC करतो आहे त्याला जवळपास वाढीव मंजुरी 3,700ची दिली आहे, पण टोटल जो खर्च आहे तो 7,000 कोटीचा आहे, त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. नागपूर शहराभोवती जो आउटर रिंग रोड आहे त्यालाही मान्यता, म्हणजे विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर आज मान्यता कॅबिनेट बैठकीमध्ये दिलेली आहे. सर, हैदराबाद गॅजेट जो लागू करण्याचा निर्णय झालेला आहे त्यावरती आता संशय व्यक्त केला जातो की खरंच सरकारला हा गॅजेट लागू करण्याचा अधिकार आहे का, जो राज्यपालांना आहे, असंही जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत. हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय GR काल आपल्या सरकारने काढलेला आहे. त्या बाबतीमध्ये सविस्तर मीही बोललो आहे, मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि यामध्ये जो निर्णय आम्ही घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे, कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे. त्यामुळे जी काही पद्धत जी आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे, ती अधिक सोपी करणं, सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आणि GR देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील. आणि हे करत असताना OBC समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती, ती आहे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल का? त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केलेली आहे, निर्णय चुकीचा घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही स्वतः नाराजी त्यांची दूर? नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही. आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर